तोंडल्याची भाजी तयार करण्यासाठी तोंडली स्वच्छ करून बारीक कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आपण बारीक कट केलेली आहे। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून आपण ही तोंडली 10 मिनिटं परतून घेणार आहोत। आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल टाकून आपण मोहरी, हिंग, बारीक कट केलेला लसूण, कांदा एक 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला टाकून 1-2 मिनिटं आपण हे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून 1 मिनिट हलवून आपण परतून घेतलेली तोंडली टाकून घेऊया। आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत। झाकणामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये बेसन 1 चमचा बेसन पीठ टाकून पुन्हा हलवून गरम केलेले पाणी टाकून आपण 10 मिनिटं ही तोंडल्याची भाजी शिजवून घेऊया। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली तोंडल्याची भाजी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट टाकून 1 मिनिट हलवून आपली तोंडली